विवाह. लेखक श्री महेश रायखेलकर. विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन, दोन भिन्न कुटुंबांना जोडणारा पूल. विवाह संस्था टिकून आहे म्हणून कुटुंब व्यवस्था टिकून आहे. सामाजिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी विवाह संस्था टिकून राहणे गरजेचे आहे. कामजीवनाला नैतिक, सामाजिक व कायदेशीर मान्यता विवाह संस्थेमुळे मिळते. विवाह हा संतती किंवा वंश पुढे नेण्याचा सामाजिक व कायदेशीर मार्ग आहे. प्रेमविवाह करावा की ठरवून करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी दोन्हीमध्ये विवाहाला दुसरा पर्याय नाही. पाश्चात्यांचे अंध अनुकरण म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप, पण त्यास आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मान्यता नाही. समाजाला देखील अशी नाती मान्य होत नाहीत. लिव्ह इन रिलेशनशिपमधून निर्माण होणारे प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारा गुंता सोडवणे फार कठीण आहे. विवाह संस्थेत दोन कुटुंब सोबत असतात. समाज तुमच्या सोबत असतो, कायदा तुमच्या पाठीमागे असतो. त्यामुळे काही जरी कमी जास्त झाले तर या दोन्ही संस्था तुमच्या पाठीशी असतात आणि बिघडलेली नाती परत सुरळीत होऊ शकतात. तशाच वाईट परिस्थितीत कायद्याने योग्य तो न्याय, हक्क विवाहातील स्त्री पुरुष दोघांनाही मिळू शकतो. ज्याला नैतिक, पुरेसे, कायदेशीर, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक पाठबळ नाही अशा लिव्ह इन रिलेशनशिपच्या वाटेवर काही तरुण तरुणी आज जात आहेत, त्यांच्या हाती भविष्यात निराशेशिवाय काही राहणार नाही. हे मात्र नक्की. विवाह म्हणजे बंधन, जबाबदारी. विवाहानंतर काम जीवनाला सुरुवात होते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या जीवाची निर्मितीची जबाबदारी ही त्या बंधनात असलेल्या स्त्री व पुरुष या दोघांची असते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तसे नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कामजीवनाचा आनंद तर आहे पण जबाबदारी नाही. अशा नात्यातून जन्माला आलेल्या मुलांची नेमकी जबाबदारी कोणाची हा एक जटिल प्रश्न आहे. त्यामुळे या वाटेवरून जाणे कधीही धोक्याचे ठरते. हा एक स्वैराचार आहे जो समाजाला कधीही मान्य होणारा नाही. विवाह करावा की करू नये हा परत एक वैयक्तिक निर्णय. समाजात विवाह करणाऱ्यांची संख्या ही न करणाऱ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. तेव्हा बहुमताचा निष्कर्ष हाच निघतो की विवाह करावा. काही अतिउच्च ध्येयाने प्रेरित असणाऱ्या व्यक्तींनी व संन्यासी व्यक्तींनी विवाह न केल्याचे आपण पाहतो. जीवनाची वाटचाल करत असताना या व्यक्तींना कधी एकटेपणा, आपण अविवाहित असण्याचा पश्चाताप होतच नसेल हा संशोधनाचा विषय ठरतो. धर्मशास्त्र देखील विवाहाच्या बाजूनेच आहे. दीर्घ अशा जीवनाची वाट एकट्याने चालणे हे फार खडतर काम आहे. आपल्या सुखदुःखात कोणीतरी हक्काचा माणूस असावा असे वाटणे मानवी स्वभावाला धरूनच आहे. मानवी साखळी पुढे न्यायची असेल तर विवाहाला दुसरा पर्याय नाही. आज तरुण तरुणींच्या वाढत्या अपेक्षा, त्यांची वाढती वये, त्यांच्या करिअरच्या भ्रामक कल्पना विवाहातील प्रमुख अडथळे आहेत. विवाह इच्छुक तरुण तरुणींना एवढेच सांगावेसे वाटते की तुम्ही प्रेमविवाह करा किंवा ठरवून करा. वैवाहिक जीवनाची वाटचाल करत असताना काही तडजोडी करत, एकमेकांना समजून घेत, गुणांची बेरीज आणि अवगुणांची वजाबाकी करत वाटचाल करणे हे ते सफल करण्यासाठी आवश्यक आहे. विवाह संस्था कालही टिकून होती, आजही आहे आणि भविष्यात देखील टिकून राहील. लिव्ह इन रिलेशनशिप किंवा मध्ये वर्तमानपत्रात वाचण्यात आले की काही तरुण तरुणी दोघांमध्ये करार करत एकत्र राहत आहेत. हे भलतेच खूळ आहे. त्याचा पाडाव करणे, त्याला विरोध करणे एक समाजाचा घटक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. विवाह संस्थेत काही दोषच नाहीत असे म्हणणे धारिष्टाचे ठरेल, पण तोच एकमेव सर्वोत्तम पर्याय आहे असे म्हणावे लागेल. विवाह संस्था कशी आदर्शवत होईल यासाठी त्यातील सर्व घटकांनी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. एक पालक म्हणून आपले वयातील मुलं मुली भरकटलेल्या वाटेने जाणार नाहीत यासाठी सजग राहणे गरजेचे आहे. आजच्या आधुनिक काळात ही सजगता अजून वाढवावी लागेल एवढेच. लेखक महेश रायखेलकर, सोलापूर.